नमस्कार, डॉक्टर दीक्षा होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक कॉमन समस्या बघणार आहोत, ते म्हणजे कोलेस्ट्रॉल। कोलेस्ट्रॉलचे काय नक्की प्रकार आहेत, कोलेस्ट्रॉल शरीरासाठी जरुरी आहे का, त्याच्यामध्ये सुद्धा बॅड आणि गुड कोलेस्ट्रॉल आहे का, आणि हे कोलेस्ट्रॉल जर तुमच्या शरीरात वाढलं असेल तर तुम्ही कोणती होमिओपॅथिक उपचार पद्धती करू शकता, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता हे जे कोलेस्ट्रॉल फॅट किंवा चरबी जी आहे ती आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी खूप गरजेची आहे, कारण तिचे 3 महत्त्वाची कार्य आहेत। एक म्हणजे आपल्या शरीरात नवीन सेल्स बनवणे, म्हणजे पेशी नवीन बनवणे। दुसरं आहे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात शोषलं जाणे, जे आपल्या हाडांच्यासाठी खूप गरजेचं असतं। नंबर 3 आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील हार्मोन्स स्त्राव योग्य प्रमाणात बनवण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स कोणत्याही प्रकारचा होऊ नये याच्यासाठी हे कोलेस्ट्रॉल खूप गरजेचं आहे। पण आजकालच्या चुकीच्या आहार पद्धती आहेत किंवा व्यायामाचा अभाव आहे, त्याच्यामुळे हे शरीरात कोलेस्ट्रॉल साचण्याचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेले आहे। आता हे कोलेस्ट्रॉल तुम्हाला कदाचित माहीतच असेल, कोलेस्ट्रॉलची तपासणी म्हणजे एक लिपिड प्रोफाईल म्हणून उपाशीपोटी तपासणी केली जाते, आणि त्याचे जर तुम्ही रिपोर्ट्स बघितले तर त्याच्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल, LDL, TG, HDL आणि VLDL असे रीडिंग्स असतात। तर आता हा प्रत्येक प्रकार काय आहे ते आपण समजून घेऊ। तर पहिलं आहे LDL, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन। हे जे आहे ते बॅड कोलेस्ट्रॉल आहेत, हे आपल्या शरीरासाठी घातक आहे। हे काय करतात तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या आर्टरीज, धमन्या असतात त्यांच्यामध्ये प्लेक्स किंवा गुठळ्या तयार करतात, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका जो आहे तो वाढू शकतो। त्याच्यानंतर सेम कंडिशन आहे ब्रेन, मेंदूसाठी। मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या आर्टरीज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा प्लेक्स तयार होण्याचे चान्सेस वाढतात, आणि त्याच्यामुळे ब्रेन स्ट्रोक येण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढू शकतात। नंबर 2चा कोलेस्ट्रॉल आहे TG, ट्रायग्लिसराइड। आता ही जी चरबी आहे ती आपल्याला कशातून मिळते तर आपण जास्त प्रमाणात कॅलरीज शरीरात घेतो, ज्या कॅलरीजची आपल्याला तात्काळ इमिजिएटली गरज नसते, आणि मग त्या कॅलरीज TG, ट्रायग्लिसराइडच्या रूपात शरीरात साचायला लागतात, आणि हे कोलेस्ट्रॉल सुद्धा बॅड आहे, जे आपल्या हृदयासाठी आणि आपल्या ब्रेनसाठी, मेंदूसाठी घातक आहे। याच्यामध्ये काय होतं की कॅलरीज तुम्ही जर जास्त प्रमाणात गोड पदार्थ खात असाल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या कॅलरीज शरीरात जास्त प्रमाणात येत असतात, आणि त्याच्याबरोबर जर व्यायामाचा अभाव असेल, तुम्ही उभेच असाल तर त्याच्यामुळे काय होतं की यांचं विघटन व्यवस्थितरित्या होत नाही आणि त्यांचं शरीरात साचण्याचं प्रमाण वाढत जातं। पुरुषांमध्ये हे TGची लेवल वाढण्याचे जास्त चान्सेस असतात। नंतरचा कोलेस्ट्रॉलचा प्रकार आहे HDL, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स। हे जे आहे ते गुड कोलेस्ट्रॉल आहेत, आणि हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे। तर यांचं काय काम असतं तर जे LDL आणि TG कोलेस्ट्रॉल मी पहिलं म्हटलं, ते जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्यांना शरीरातून काढून टाकण्याचं काम ते काय करतं की हृदयाकडून आणि सगळ्या शरीरातून ते कोलेस्ट्रॉल जे आहे ते यकृताकडे नेलं जातं। हे काम HDL करतं, आणि हे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे जर LDL, TG ना ते यकृताकडे घेऊन जातं, आणि यकृतामध्ये, लिव्हरमध्ये त्यांच्यावर प्रक्रिया होते, आणि ते आपल्या शरीरातून बाहेर केलं जातं, रिमूव्ह केलं जातं। त्याच्यामुळे काय होतं की जे LDL आणि TG जे आहे ते आपल्याला हार्टचा आणि ब्रेन स्ट्रोक येण्याचा जो धोका वाढवतात ते कमी करण्याचं काम हे HDL करतं। आता हे HDL आपल्याला कशातून मिळतं बरं तर रेग्युलर एक्सरसाइज आणि हेल्दी डाएट याच्यातून हे HDL कोलेस्ट्रॉल आपल्याला मिळतं। प्लस तुम्ही जर स्मोकिंग करत असाल, टोबॅको खात असाल तर त्याच्यामुळे काय होतं हे HDL जे आहे ते शरीरात व्यवस्थितरित्या शोषलं जात नाही, त्याच्यामुळे स्मोकिंग आणि हे टोबॅको घेणाऱ्यांमध्ये हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका जो आहे तो वाढू शकतो। नंतरचा लास्ट प्रकार आहे VLDL, व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स। हे सुद्धा एक बॅड कोलेस्ट्रॉल आहे, हे सुद्धा TG आणि LDL सारखं घातक आहे। त्याच्यामुळे हे LDL, VLDL आणि TG हे जे आहे ते बॅड कोलेस्ट्रॉल आहेत, आणि HDL जे आहे ते गुड कोलेस्ट्रॉल आहे। अजून आपल्या शरीरात ही चरबी कशाने साठू शकते तर एक जेनेटिक, अनुवंशिक सुद्धा तुमच्या आईवडिलांच्या लेवल्स जर ॲबनॉर्मल राहत असेल तर तुमच्यामध्ये सुद्धा हे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी जास्त असू शकतं। त्याच्यानंतर आहे स्ट्रेस, टेन्शन हा जो प्रकार आहे, त्याच्यामुळे काय होतं की शरीरातलं कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जे आहे त्याचं जी आहे लेवल वाढायला लागते, आणि त्याच्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमाण शरीरात राहू शकतं, जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल वाढू शकतं।
तर नंतर चुकीच्या आहार पद्धती, तुम्ही जर खूप फ्राईड जंक फूड खात असाल, पुरेसा व्यायाम करत नसाल, एक्सरसाइज नसेल, कंटिन्युअसली सेडेंटरी लाईफस्टाईल जर असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा हे कोलेस्ट्रॉल शरीरात खूप जास्त प्रमाणात वाढायला लागतं. त्याच्यामुळे नॉर्मली जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर रेग्युलर एक्सरसाइज आहे, हेल्दी डाएट आहे, हे फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषधं आहे जी तुम्हाला हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नक्की मदत करतील. तर त्याच्यामध्ये पहिलं औषध आहे ॲलियम सटायवा मदर टिंक्चर. हे औषध आपल्या घरात जे लसूण वापरलं जातं त्या लसणापासून बनवलेले हे औषध आहे. अतिशय उपयुक्त असं औषध आहे. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे प्लस तुम्हाला हाय बीपीचा त्रास असेल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. प्लस काय आहे की तुम्ही जे नॉनव्हेज खाणारे असतील, मांसाहार करणारे असतील, त्यांच्यामध्ये जर कोलेस्ट्रॉलच्या लेवल जास्त राहत असतील तर हे लसणापासून बनवलेलं ॲलियम सटायवा जे औषध आहे ते अतिशय उपयुक्त आहे. आता हे औषध तुम्हाला ॲलियम सटायवा मदर टिंक्चरमध्ये आणायचे आणि मदर टिंक्चर तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये हे औषध मिळेल. तुम्हाला हे औषध 7 थेंब सकाळी आणि 7 थेंब संध्याकाळी असं दिवसातून 2 वेळा हे औषध घेऊ शकता. अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून हे औषध तुम्ही घेऊ शकता. नंबर 2चं औषध आहे बरायटा मूड 6X. जर वयस्कर व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, त्यांच्यामध्ये वयस्कर व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, त्याच्याबरोबरच त्यांना हाय बीपीचा जर त्रास असेल तर बरायटा मूड 3X हे औषध अतिशय उपयुक्त आहे. हे तुम्हाला टॅबलेट फॉर्ममध्ये मिळेल. त्याच्या तुम्ही 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री असं दिवसातून 2 वेळा चोखू शकता. नंबर 3चं औषध आहे कोलेस्टेरिनम 3X. हे सुद्धा कोलेस्ट्रॉलसाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे. लिव्हरसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त औषध आहे. त्याच्यामध्ये फॅटी लिव्हरचा जर तुम्हाला त्रास असेल, कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला लिव्हरमध्ये फॅट वाढलेलं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त औषध आहे. याच्यात सुद्धा तुम्हाला गोळ्या मिळतील, छोट्या आणि मोठ्या तशा दोन्ही प्रकारच्या गोळ्या मिळतात. जर छोट्या साईजमध्ये गोळ्या मिळाल्या तर त्याच्या 4 गोळ्या सकाळी आणि 4 गोळ्या रात्री दिवसातून 2 वेळा चोखू शकताय. आणि जर मोठ्या साईजमध्ये गोळ्या असतील तर त्याच्या 2 गोळ्या सकाळी आणि 2 गोळ्या रात्री असं दिवसातून 2 वेळा चोखू शकताय. नंबर 4चं औषध आहे क्रॅटॅगस ऑक्झिकॅन्टा मदर टिंक्चर. हे जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट डिसीज आहे, तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा तुम्हाला हार्टचा त्रास सुरू झालेला आहे आणि त्याच्याबरोबर हाय बीपीचा जर त्रास असेल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे. हे औषध तुम्ही 5 थेंब सकाळी, 5 थेंब रात्री, अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. अजूनही बरीच होमिओपॅथिक औषधं आहेत जी कोलेस्ट्रॉलसाठी अतिशय उपयुक्त आहे. तुम्हाला जसा त्रास असेल, त्यात तुम्हाला हार्ट डिसीज असेल किंवा हाय बीपीचा त्रास असेल तर होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही औषधं घेऊ शकताय. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.